श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघ महिन्यातील अमावास्या ही मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी आहे. मंगळवारी अमावास्या आल्याने या अमावास्येला भौम्यवती अमावास्या असे देखील म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी ही सोमवारी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:47 सुरू होईल, तर मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारीला सायंकाळी 4:27 समाप्त होईल. आणि शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती दिवसभर मानली जाते. म्हणूनच 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. माघ अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अमावास्या ही पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी मौन पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळल्यामुळे आत्मचिंतन केल्याने मानसिक शांती वाढते आणि मनाला शांती मिळते. अमावास्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कपडे किंवा ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. ज्यांच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्याने सौभाग्य वृद्धी होते. पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात अशी श्रद्धा असल्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरते. या अमावास्येला रुद्र, अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना उडीद, दही, पुरी असे नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वतः पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे. माघ अमावास्येला सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या 4 वारपैकी एक असेल तर या अमावास्येच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते. या अमावास्येला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानले जाते. आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्राधिकाचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते. अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे केलेले आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबावर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. धार्मिक दृष्ट्या माघ अमावास्येला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सुद्धा आवर्जून केले जातात. आणि म्हणूनच माघ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी नावाला उरणार नाही. आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृ दोष दूर होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. तर हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष, तसेच आपल्या मुलांना वारंवार आजारी पडायला लागतं. ते चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. त्यांना गेलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली असतील पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसतील. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील.
तर या प्रकारच्या समस्या निर्माण होतात जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो. आणि ह्या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण आपल्या पितरांची सेवा केली, पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष निश्चितच दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर विष्णू पुराणामध्ये असं म्हटलं आहे की दिवसभरामध्ये 7 वेळा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या घरामध्ये लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा. जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला माघ अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं. स्वच्छ वस्त्र परिधान करून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. 1 लोटा पाणी घ्या, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा. असं हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती ही होत असते. त्याचबरोबर आपल्याला अजून 1 लोटा मध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असं जे जल आहे ते आपल्याला आपल्या दक्षिण दिशेला आपल्या पितरांचं स्मरण करून अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. अमावास्येच्या दिवशी आवर्जून पंचामृताने देवांना अभिषेक घालून त्यांना शांतही केलं जातं. त्यांना स्वच्छ पुन्हा जलाभिषेक करून पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. या उपायाकरता आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा. पण आपल्याला कणकेपासून दिवा तयार करायचा, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. कणिक मळायचं आणि त्यापासून आपल्याला 2 दिवे हे तयार करून घ्यायचे. आता या दिव्यांमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन उभं राहायचं आहे. बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात. आता दुसरा जो दिवा तयार आपण केलेला आहे तो आपल्याला 12 ते 12:30च्या दरम्यान जो आहे तो प्रज्वलित करायचा. तर या दिव्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाची जी वात असते, तुम्ही काळ्या कॉटनच्या धाग्याची वात बनवू शकतात की अगदी कापूसला तुम्हाला काजळ लावायचं आणि त्याची वात जी आहे ती या दिव्यामध्ये टाकायची. या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं, चिमूटभर काळे तीळ टाकायचे. आता एक प्लेट घ्या, प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 ग्लासभर पाणीसुद्धा घ्यायचं. हा दिवा तसेच हे ग्लासभर पाणी आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला आपल्याला घेऊन जायचं आहे. आता दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसायचा. हा दिवा तसेच ते ग्लासभर पाणी तिथे ठेवायचं आहे. दोन्ही हात जोडायचे आणि आपल्याला 1 वेळा पितृस्तोत्राचं पठण करायचं. त्याचबरोबर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या आणि त्यांना बोला की यापुढे आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या होणार नाही. त्यांचं कायम आपल्याला स्मरण हे राहणार आहे. आता जे दिवे आपण प्रज्वलित केले ते शांत झाले की त्यामध्ये ज्या वाती असतील त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्यात. आता हे दिवे आपण कणकेपासून बनवलेले, तसेच या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलेलं आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य खातील, हे दिवे खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. आणि जर आपले पितृ आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होत आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.